नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यास शिक्षणाचा या यूट्यूब चॅनलवरती. तर शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना माझा नमस्कार. तर आपली TET परीक्षा ही जवळ आलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनात भीतीचं, तणावाचं वातावरण आहे. तर कुणीही घाबरून न जाता आपण जी युक्ती सांगणार आहोत किंवा आपण ज्या स्ट्रॅटर्जी सांगणार आहोत त्या वापरून तुम्ही ही परीक्षा अगदी सहजपणे पास करू शकता. साहजिक आहे, परीक्षा जवळ आल्यानंतर आपल्या मनामध्ये भीती येते किंवा परीक्षेबद्दल गैरसमज असतात आणि त्याच्यामध्येच आपण अडकून पडतो आणि आपला अभ्यास बाजूलाच राहतो. जो आपण काही केलंय ते आपल्या सगळं लक्षात असतं. आपण अभ्यास केलेलाच असतो, पण आपल्या मनामध्ये काय झालेलं असतं तर परीक्षेचं दडपण आपल्याला आलेलं असतं. तर बघा, परीक्षा ही आपण देणारच आहोत. आपण खूप चांगला अभ्यास केलेलाच आहे, पण कितीही अभ्यास केला तरी कमी वाटतंच. पण अभ्यास कमी नसतो तर कमी आपला आत्मविश्वास असतो. तर आपला आत्मविश्वास आपल्या अभ्यासामध्ये असतो, बरोबर. आपण जेवढा अभ्यास केला तितका आपल्याला आत्मविश्वास असतो, पण कधी कधी एवढा अभ्यास करून सुद्धा तो कमीच वाटतो. तर आपण घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपण जे केले ते आपल्याला येत आहे आणि आपण व्यवस्थितरित्या परीक्षेमध्ये त्या गोष्टीला सामोरे जाणार आहोत. तर आज असंच आपण काही स्ट्रॅटेजी सांगणार आहोत, त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर पेपर 1 हा असतो, आपल्याला माहिती आहे की 1ली ते 5वीसाठी, इयत्ता 1ली ते 5वीसाठी शिक्षक होण्यासाठी, पात्र होण्यासाठी हा पेपर 1 हा आपण देतो. तर आता त्याच्यामध्ये काय विषय असतात तर त्याच्यामध्ये असतात 5 विषय. तर पहिला आहे हिंदी, म्हणजे तुमची प्रथम भाषा. जर तुम्ही मराठी निवडली असेल तर इथं प्रथम भाषा मराठी येईल, अन्यथा हिंदी निवडली असेल तर हिंदी येईल. दुसरी आहे मराठी किंवा इथं इंग्लिश असू शकते तुमचं. तिसरं आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. 4 आहे परिसर अध्ययन आणि 5 आहे गणित. हे 5 विषय असतात आणि हे प्रत्येकी 30-30 मार्काचे विषय आपल्याला इथं असतात. 30 गुणांचे प्रश्न इथं असतात आणि 30 गुण आणि 30 प्रश्न इथं आपल्याला दिसून येतात. तर आता हिंदीमध्ये काय आहे? हिंदीमध्ये काय, जर मराठी व्याकरण आपण पाहिलं तर मराठी व्याकरणमध्ये काय आहे तर मराठी व्याकरणमध्ये बघा, वर्णमाला, बरोबर. मराठी व्याकरणमध्ये येतं वर्णमाला, शब्दांच्या जाती, संधी, समास, वाक्यांचे प्रचार, शब्दसिद्धी, विरामचिन्हे, अलंकार, सामान्य रूप. तसेच काय आहे, वाक्यपृथक्करण, वृत्ते, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द आणि पारिभाषिक शब्द. तर बघा, हे जे मराठीमध्ये सगळं व्याकरण येणार आहे तेच तुम्हाला हिंदीमध्ये येणार आहे, बरोबर आहे का नाही. हिंदीमध्ये फक्त हिंदी विषयामध्ये येणार आहे. त्यात घाबरून जाण्याचं काही कारण आहे का? आता मला वाटतं यावर्षी बऱ्याच जणांनी बऱ्याचपैकी काय केले तर प्रत्येकाने हिंदी आणि मराठी घेतलेलं आहे, म्हणजे हिंदी माध्यम निवडलेलं आहे. काही जास्त माहिती नसताना सुद्धा त्यांनी हिंदी माध्यम निवडले, तर चांगलीच गोष्ट आहे. तर तुम्हाला पहिला पेपर हा हिंदी असणार आहे आणि प्रथम भाषा हिंदी असणार आहे आणि द्वितीय भाषा तुमची मराठी असणार आहे. तर बघा, हिंदी आणि मराठीच्या मध्ये फारसा डिफरन्स काहीही नाही. अजिबात कुणीही घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. सर्वांना मला वाटतं याचं जास्त टेन्शन आलं की आता हिंदीमध्ये काय होणार, कसं होणार, तर काहीही घाबरायचं नाही. हे सर्व जे आपल्याला व्याकरण दिसतंय हे सगळं पूर्ण मराठीचं आहे. त्याच प्रकारे हे हिंदीचं सुद्धा व्याकरण आहे. हिंदीला सुद्धा याच प्रकारचं इथूनच असंच व्याकरण आहे, फक्त ते हिंदीमध्ये असतं. आता म्हणी सुद्धा आपण पाहिल्या होत्या, हिंदीमध्ये सुद्धा होत्या, मराठीमध्ये सुद्धा होत्या, बरोबर. समानार्थी शब्द आपण पाहिलं होतं, विलोम, बरोबर. समानार्थी, विरुद्धार्थी, विलोमचे शब्द पाहिले होते आपण, ते सुद्धा होते. वाक्यप्रचार सुद्धा येतात आणि याचं घाबरण्यासारखं काय कारण आहे का? हे सगळं तुम्ही केलेलं आहे. शब्दांच्या जाती, सामान्य रूप, हे सगळं, अलंकार, विरामचिन्हे आपण पाहिलेत, शब्दसिद्धी, वाक्यांचे प्रकार, हे सगळं बघितलंय तुम्ही. हे सर्वच अभ्यास तुम्ही केलेला आहे. तर कुठेही घाबरून न जाता तुम्ही अगदी आत्मविश्वासाने पेपरमध्ये जा आणि अजिबात मराठी आणि हिंदीचं तर टेन्शन घ्यायचंच नाही. इथं तुम्हाला 30 मार्क असतात, बरोबर. 30 पैकी तुम्ही आरामात 25 तरी करू शकता, अगदी 20+ सुद्धा जाऊ शकता. मी 30 म्हणतच नाही, कारण 30 मार्क पडणे खूप कठीण असतात. जास्तीत जास्त पडत नाहीत, आपण जास्तीत जास्त 27 to 28 पर्यंत जाऊ शकतो. हा, अगदी जास्त केलं ते 30 पर्यंत सुद्धा जातात. मी जे इथं सत्य आहे मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. मी कुठेही तुम्हाला अतिशयोक्तीने सांगत नाही किंवा कुठेही तुम्हाला मी न्यूनगंड मनात निर्माण करत नाही, बरोबर. तर तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे. घाबरण्यामुळे आपले इथं मार्क जातात. तर इथं कुणीही घाबरू नका. व्यवस्थितरित्या हिंदी आणि मराठी अगदी सेम पद्धतीने असतं.
तिथं पॅसेज असतो, पॅरेग्राफ असतो, तो व्यवस्थित रीड करायचा, त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित वाचायचे आणि व्यवस्थित आन्सर करायचं. त्याच्यानंतर ग्रामर सुद्धा अतिशय सोपा भाग आहे. घाबरल्यामुळं, गोंधळल्यामुळेच आपले प्रश्न तिथं चुकतात. अन्यथा आपला प्रश्न तिथं चुकायचा चान्सच नसतो, अजिबात तिथं चान्स नसतो आणि आपले प्रश्न अजिबात चुकत नाहीत. व्यवस्थित विचारपूर्वक तुम्ही व्यवस्थित उत्तरं शोधा आणि व्यवस्थित उत्तर लिहा, अजिबात गोंधळून जाऊ नका. आता हे झालं हिंदी आणि मराठीचं. हिंदी आणि मराठीचं तर सेमच आहे. आता पुढचा आपला विषय कोणता येणार आहे? तर पुढचा आपला विषय बालमानसशास्त्र. तर आता बालमानसशास्त्रामध्ये काय आहे? आता टीईटी अभ्यासक्रमामध्ये आपल्याला बालमानसशास्त्र हा एक मुख्य विषय आहे, बरोबर. CDP म्हणजे बालकाच्या मनाचं शास्त्र, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये काय आहे? आता त्या बालमानसशास्त्राचा अभ्यासक्रम म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय होतं? तुम्ही काय शिकलात आतापर्यंत? तुम्ही अभ्यास तर केलेला आहे, पण काय शिकलात? तर बघा, त्याच्यामध्ये काय शिकलाय तुम्ही? शैक्षणिक मानसशास्त्र शिकला आहात, विशेष गरजा असलेल्या मुलांचा विकास शिकलेला आहात, बरोबर. अध्यापन पद्धती आहेत, त्यावरती प्रश्न येतात आपल्याला. त्याचबरोबर काय असतं त्याच्यामध्ये? बालविकास आणि अध्यापन शास्त्र असतो, अभ्यासक्रमाची व्याप्ती असते. तसेच 6 ते 11 14 वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्यापन प्रक्रियेवरती आपल्याला प्रश्न असतात. विशेष गरजा असलेली मुलं असतात, त्यांचे प्रश्न असतात. परत जसं की शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, इथं आपल्याला सर्व बालकांच्या मनाचा अभ्यास करून आपण इथं काय करायचं आहे? तर इथं उत्तरं द्यायची आहेत, बरोबर. तर यात अवघड असं काय आहे का? काही नाही. अगदी शांततेने तुम्ही व्यवस्थित जो अभ्यास केलाय तो परत एकदा तुम्ही आठवा, रिवाइज करा आणि व्यवस्थित एक्झामला जा. तुम्हाला याची उत्तरं नेमके बरोबर येतील. तसेच ह्याच्यामध्ये काय आहे? प्रतिमान आहेत, उपपत्ती आहेत, ज्याचा अभ्यास तुम्ही केलेलाच आहे, तर त्याच्यामध्ये घाबरण्याचं काहीच कारण नाही. आता अगदी सोपे प्रश्न इथं विचारले जातात. अगदी उपयोजनात्मक प्रश्न इथं विचारले जातात. तर त्या प्रश्नांना विचार करून आपण उत्तर देऊ शकतो. ती परिस्थिती आपण कशी हँडल करू शकतो? शाळेत एखादा प्रॉब्लेम झाला, एखाद्या मुलाच्या बाबतीत काही अडचण आली किंवा त्याला काही दुखापत झाली, तर तुम्ही त्यावेळेला काय कराल? हे आपल्याला माहिती आहे, आपण काय करू शकतो. तर बघा, इथे 4 पर्याय असतात, त्याच्यामध्ये आपल्याला 2 निगेटिव्ह असतात आणि 2 पॉझिटिव्ह असतात. तर ज्या वेळेला आपल्याला जे निगेटिव्ह ऑप्शन वाटतो, तिथंच आपण त्या ऑप्शनला सोडून द्यायचं आणि जे पॉझिटिव्ह वेने जातात त्याचा विचार आपण करायचा. तर झालंच की. 100%तले 50% तर तुमचे केले, 50% राहिले, तर 50% मध्ये तुम्हाला जे बरोबर आहे ते, जे उत्तर तुम्हाला योग्य वाटतं, जे बरोबर उत्तराकडे जातं, त्याला तुम्ही बरोबर करायचं आहे. झालं. इथे पण काय टेन्शन घेण्याचं काम आहे का? काहीच नाही. अगदी व्यवस्थित तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला मुलांच्या मनाचा कल माहिती आहे, तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे, त्यामुळे टेन्शन तुम्ही इथं सुद्धा घेऊ नका. झालं. आता मराठीचं झालं, हिंदीचं झालं, मानसशास्त्राचं सुद्धा झालं. आता पुढचा विषय काय आहे? तर गणित. तर आता गणिताचं बघा, आता गणितामध्ये काय विचारलं जातं बघा, तर गणित सुद्धा जास्त अवघड प्रकारचे तुम्हाला इथे विचारलेच नाहीये, बरोबर. इथं काय विचारले? तर मूलभूत क्रिया गणितातील विचारलेल्या आहेत, समविषम संख्या इथे विचारलेल्या आहेत, कोण आहेत, भूमितीमधील कोण आहेत, लघु कोण आहेत, काटकोण आहेत, मूळ संख्या आहेत. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथं गणितामध्ये विचारले जातात. अगदी आलेख विचारलेला आहे तुम्हाला गणितामध्ये. अगदी कन्सेप्ट ज्या एकदम बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला गणितामध्ये विचारलेल्या आहेत. वर्तुळ आहे, त्रिज्या आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला गणितामध्ये विचारलेल्या आहेत. या सुद्धा तुम्हाला येतात, तुम्ही केलेला आहे. आलेखावरचे सुद्धा प्रश्न तुम्ही पाहिलेले आहेत, केलेले आहेत, अभ्यास पूर्ण झालेला आहे. मग टेन्शन घ्यायचं इथं सुद्धा काही कारण नाही. आणि तसं तर गणित हा तुम्ही शेवटीच सोडवणार आहात. गणितचा ऑप्शन हा तुम्ही नेहमी शेवटी ठेवा, कारण तिथं गडबड गोंधळ करू नका. ऑलरेडी इथं तुमचं इथे 30 मार्क, इथे 30 मार्क, इथे 30, इथे 30 आणि इथे 30, बरोबर. असे प्रश्न तुम्हाला असतात. तर आता इथं 30 मार्काचा आहे, तर 30 पैकी तुम्ही मिनिमम 20 ते 25 तरी शांततेने व्यवस्थितरित्या सोडवू शकता. हे सगळं पूर्ण कव्हर झाल्यानंतर तुम्ही लास्टला गणितमध्ये या आणि शांततेनं गणित सोडवा. गणिताचं सुद्धा काही काळजी करू नका, जितकं इथं येत आहे तितकं तुम्ही व्यवस्थित सोडा. बाकीचे जास्त फोकस या विषयावरती जर तुम्ही केला 4, तर गणितमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी मार्क घेऊन टीईटी अगदी पास करू शकता. त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण आहे. आणि चौथा जो विषय आहे आपला 5वा, तो आहे परिसर अध्ययन. तर आता परिसर अध्ययनमध्ये काय विचारलं जाते आपल्याला? तर परिसर अभ्यासमध्ये बघा, 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमावरती आधारित असतो. साहजिक आहे, 1ली ते 5वीसाठीचा पेपर आहे, तर त्याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान तसेच सामाजिक शास्त्र या विषयांचा समावेश असतो. तसेच त्याच्यामध्ये काय येतो? तर बालविकासाचे थोडे प्रश्न येतात, अध्यापनशास्त्राचे थोडे प्रश्न, तसेच परिसर अभ्यासाचा पूर्ण प्रश्न ह्याच्यामध्ये दिलेले असतात. म्हणजे की ह्याच्यामध्ये थोडक्यात प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. हे तर तुम्ही शिकलेले आहात, बरोबर. जसं की विज्ञानमध्ये उष्ण रक्ताचे प्राणी, शीत रक्ताचे प्राणी, बरोबर. तसेच धातू, अधातू, नंतर ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये अभिनव भारत,
इंडिया हाऊस वगैरे या प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. हे अगदी सोपे आहेत आणि ते तुम्ही केलेलेच आहेत. तर इथं काहीही घाबरण्याचं कारण नाही. अगदी अतिशय उत्तमरित्या तुम्ही इथं पेपर देऊ शकता. व्यवस्थितरित्या तुम्ही इथं कव्हर करू शकता. आता ज्या प्रकारे आपण हे विषय पाहिलेले आहेत त्याच प्रकारे आपल्याला पेपर 2 मध्ये सुद्धा हेच विषय आहेत. बरोबर, फक्त पेपर 1ला आपल्याला 5 विषय असतात आणि पेपर 2ला आपल्याला 4 विषय असतात. तर बघूया आपण पेपर 2चे कोणकोणते विषय आहेत ते. पेपर 2 मध्ये सुद्धा त्याच प्रकारचे विषय आहेत. तर आता एक आहे हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र. फक्त इथं तिसरा बदलणार आहे, चौथा. म्हणजे पहिले 3 तर तुम्हाला सेमच असणार आहेत. हिंदी, मराठी किंवा इंग्लिश असेल तर इंग्लिश आणि इथं बालमानसशास्त्र. ज्या प्रकारे तिथं होतं त्याच प्रकारे इथे सुद्धा सब्जेक्ट असणार आहेत आणि त्याच प्रकारचे तुम्हाला प्रश्न इथं असणार. इथं काहीही वेगळं नसणार आहे. तर कोणीही पहिला हा गैरसमज मनातून काढून टाका की पेपर 1ला प्रश्न वेगळे, पेपर 2ला प्रश्न वेगळे. त्याची थोडंसं टफ असतं इथं, पण इतकंही काही वेगळं नसतं. त्यातूनच प्रश्न आलेला असतं. त्यामुळे हे वेगळं ते वेगळं असा मनातून भ्रम तुम्ही काढून टाका. मनात टेन्शन तुम्ही घेऊ नका. आणि वेगळा जो विषय असणार आहे ते तुमची मेथड. आता कोणाचे सामाजिकशास्त्र आहे, SST आहे, त्यांचं SST येणार. तर कोणाचे विज्ञान किंवा गणित असेल त्यांचं ते येणार. तर आता इथे तुम्हाला समाजशास्त्राचे किती येणार प्रश्न? 60 प्रश्न येणार. आता बघा इथे हिंदीचे तुम्हाला 30 असतील, मराठीचे 30 असतील, बालमानसशास्त्र 30 आणि सामाजिकशास्त्र किंवा विज्ञान गणित जे असेल ते तुमचे 60 प्रश्न इथे तुम्हाला असतील. बरोबर, इथं 150 मार्क होतात आणि 150 मार्कापैकी तुम्ही इझिली इथं 100 मार्क्स इथं तुम्ही घेऊ शकता. तर कोणीही घाबरायचं कारण नाही. ज्या प्रकारे या पेपर 1ला प्रश्न विचारले जातात त्याच प्रकारे पेपर 2ला सुद्धा प्रश्न विचारले जातात. फक्त इतकंच जास्त प्रश्न जे असतात ते आपल्या मेथडवरती आधारित असतात. आपली मेथड तर आपण अभ्यास केलीच असते, जसं की सामाजिकशास्त्र असेल, त्याच्यामध्ये सुद्धा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र येणारच आहे. विज्ञान आहे, विज्ञानमध्ये जे काही असेल गुणसूत्रे असतील ते सगळं येणारच आहे. गणित आहेत, गणितमध्ये जे काही पद्धती असतील त्या सगळं तुम्हाला ते येणारच आहेत आणि तुम्ही ते केलेलंच आहे. तिथं टेन्शन घेऊन काय होणार आहे का? तर टेन्शन कधीच काही होत नसते विद्यार्थ्यांना. तर आपण जो प्रयत्न करतो, जो सातत्य ठेवतो आपल्या प्रयत्नांमध्ये आणि आपण स्वतःवरती विश्वास ठेवून जो प्रयत्न करत असतो त्यातूनच आपलं भवितव्य आणि आपलं यश घडतं. तर आपण इथं पेपर लिहिताना फक्त आपला विचार करतो. तर कुणाचाही विचार आपण डोक्यामध्ये आणायचा नाही. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मी ही परीक्षा दिली तर मी जर ही परीक्षा पास नाही झालो तर कुणाला काय वाटेल, कोण काय म्हणेल. तर इथं कुणीही काहीही म्हणत नसतं. म्हणणारे तर नेहमी आपल्या आजूबाजूलाच असतात, पण आपण कधीही त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करायचं नसतं. आपला फोकस आपण आपल्या ध्येयावरून कधीच हटू द्यायचा नसतो. आपल्या डोक्यात जे आहे ते आपण इथं करतच राहायचं असतं. आपण इतर कुणाला कधीही घाबरून जायचं नाही. आपला जो कॉन्फिडन्स आहे तो आपण नेहमी बिल्ड करत राहायचं असतं आणि नेहमी लक्षात ठेवा, मी हे करू शकते, माझी तयारी स्ट्रॉंग आहे, माझ्यासाठी हे सोपं आहे. हे आपण आपल्या मेंदूला पॉझिटिव्ह वाक्य आपण सांगितली पाहिजे. बरोबर, जर तुम्ही असं जर बोलत राहिलात, मी हे करू शकते, मी स्ट्रॉंग आहे, तर हे तुमच्यासाठी नक्कीच पॉझिटिव्ह होणार आहे. पॉझिटिव्ह गोष्टी राहणार आहेत, ना की निगेटिव्ह. तुमच्या डोक्यामध्ये जे काही निगेटिव्ह असतील गोष्टी असतील त्या सगळ्या तुम्ही बाजूला काढून टाका आणि ओनली फक्त फोकस तुमच्या परीक्षेला करा. कारण ही वेळ तुम्हाला परत येणार नाही. ही जर वेळ तुमच्या हातातून गेली तर तुम्हाला परत एकदा TETची परीक्षा द्यावी लागेल, परत पुन्हा तोच अभ्यास करावा लागेल. त्यामुळे टेन्शन न घेता, आपल्या मेंदूला जास्त ताण न देता फक्त आपण पॉझिटिव्ह वेनी जायचं आहे. आपल्या मनातील शंका दूर करायच्या आहेत, निगेटिव्ह गोष्टी बाहेर काढायच्या आहेत आणि आपल्या मेंदूला पॉझिटिव्ह खाद्य आपण द्यायचं आहे. तर इतरांचा विचार न करता आपण फक्त आपली परीक्षा फोकस करायची आहे. आणि परीक्षेला गेल्यानंतर, परीक्षेच्या वर्गात गेल्यानंतर कोणीही घाबरायचं नाही. तुम्हाला पेपर दिला जाईल, OMR शीट दिली जाईल, ती व्यवस्थित बघायची आणि जे प्रश्न येतात त्याची व्यवस्थित उत्तरं तुम्ही तिथं काय करायची, गोळा भरायचा आहे. तो गोळा व्यवस्थित भरायचा, कुठेही चूक करायची नाही. जर खालचं वर आणि वरचं खाली जर झालं, एखाद्याचं उत्तर चुकलं तर तिथं तुमचं 2 मार्क जातात. 2 मार्क म्हणजे पहिल्याच उत्तर दुसऱ्याला होते, दुसऱ्याचं उत्तर तिसऱ्याला होते, तिथं 2 मार्क गेली. आणि जरी चुकून आपल्याकडून अशी मिस्टेक झालीच तरी सुद्धा कोणीही घाबरायचं नाही. जे गेले ते तिथंच सोडायचं, जे आपल्याला येते ते आपण पुढे करत राहायचं. तर अरे बापरे, म्हणजे इथंच 2 मार्क गेले, म्हणजे 3 मार्क गेले, जर तुम्ही म्हणत बसला तर तुम्ही शेवटपर्यंत जाणार नाही. बरोबर, त्या विचाराने तुम्ही आधीच डिमोटिवेट व्हाल. त्यामुळे ते तिथं सोडून द्या. फक्त काळजी ही घ्यायची आहे की OMR शीट भरताना आपण व्यवस्थितरित्या पाहायचं आणि मगच उत्तराला गोल करायचं. बरोबर, प्रश्नपत्रिकेमध्ये बरोबर आपलं जे उत्तर आहे त्या ऑप्शनला आपण टिकमार्क करून ठेवायचा. आपल्याला दिसेल असं या पद्धतीने आपण त्या ऑप्शनवरती टिकमार्क करून ठेवायचा आणि तोच ऑप्शन आपण OMR शीटमध्ये भरतो का हे पाहायचं आणि मग खात्री करायची. काही वेळेला आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही किंवा टफ वाटतं तर तिथं तो प्रश्न स्किप करायचा, तिथं सोडायचा, पुढच्या प्रश्नावरती जायचं. मग तुम्हाला वाटेल आपल्याला 150 प्रश्न आहेत आणि 150 मिनिटं आहेत तर तुम्ही तिथे जास्त वेळ द्याल, तर तसं अजिबात करू नका. जो येत नाही तो तिथं स्किप करा. त्याचा पुढचा प्रश्न बघा आणि त्याचा व्यवस्थित गोळा भरा आणि पुढे जा. आणि ज्या वेळेला तुम्हाला वेळ राहील, तुमचा वेळ तिथे शिल्लक राहील, काही मिनिटं तुमचे होतील, त्यावेळेला तुम्ही मागे या आणि नंतर ते बघा. जर तुम्ही तिथंच वेळ घालवत राहाल तर तुम्हाला पुढे वेळ कमी पडण्याची शक्यता आहे. आता तुमचं मराठीमध्ये, हिंदीमध्ये तिथं वेळ वाचणार आहे, कारण की तिथे जास्त तुम्हाला वेळ घालवण्याची गरज नाही. तिथे अगदी सोपे आणि चांगले प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तिथला वेळ तुम्ही ते यूज करू शकता. पण येत नाही म्हणून तुम्ही तिथेच अडकू नका. OMR शीट व्यवस्थित पद्धतीने भरा, त्याच्यावरती व्यवस्थित लिहिलेलं असतं. जर तुम्ही हिंदी घेतला असेल, हिंदी माध्यम असेल तर तुमचा पहिला असणार आहे हिंदी. 1 ते 30 प्रश्न हिंदीचे येणार आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही हिंदी माध्यम निवडला असेल तर तुमचा दुसरा विषय येणार आहे मराठी. मराठीचे तुम्हाला 31 ते 60 प्रश्न क्रमांक 31 ते 60 हा प्रश्न क्रमांक असणार आहे तुमचे मराठीचे. त्याच्यानंतर 61 ते 90 हे प्रश्न क्रमांक असणार आहे तुमचे बालमानसशास्त्र पेपर 2चं सांगते. आणि विषय चौथा असणार आहे तो सामाजिकशास्त्र. तो 91 ते 150 म्हणजे 60 प्रश्न हे तुमचे सामाजिकशास्त्राचे असणार आहेत आणि ते सगळे विषय तुमच्या मराठीतच असणार आहेत. फक्त हिंदी सोडून पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, तुम्ही माध्यम हिंदी निवडला असेल तरी फक्त ओनली तुमचा एकच विषय हिंदीमध्ये येणार आहे. बाकीचे तुमचे मराठी, बालमानसशास्त्र, सामाजिकशास्त्र, परिसर अध्ययन, विज्ञान, गणित जे काही असेल ते तुमचं मराठीमध्येच येणार आहे. तर मला वाटते
पेपरविषयी जी शंका होती ती तुमच्या मनातील दूर झाली असेल, भीती दूर झाली असेल. त्याचबरोबर तुम्ही परीक्षेला जाताना माइंडसेट तुमचा काय असावा किंवा आता अभ्यास करताना तुमचा माइंडसेट काय असावा हा नक्की क्लिअर झाला असेल. तर शेवटी मला एवढं सांगावं वाटतं की प्रयत्न तर आपण सगळेच करतो, प्रयत्नावरती आपलं भवितव्य आधारित आहे. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे हे 2.5 तास जे आहेत ते आपलं भवितव्य घडवणार आहेत. या वेळेमध्ये तुम्ही बेस्टच परफॉर्मन्स करणार आहात आणि स्वतःचं बेस्टच देणार आहात. आणि हेही लक्षात ठेवा, तुम्ही ही परीक्षा पास करणारच आहात. फक्त मनावरती ताण घेऊ नका, दडपण घेऊ नका किंवा दुसऱ्यांच्या विचाराने खचून जाऊ नका की माझं या परीक्षेमध्ये जर काही नाही झालं तर इतरांना काय वाटेल. हा तर विचार तुम्ही अजिबातच तुमच्या मनात आणू नका. फक्त लक्षात ठेवा, मी करू शकते, मी स्ट्रॉंग आहे, माझ्यासाठी हे सोपं आहे. हे वाक्य तुम्ही बोलायचे आहेत जेणेकरून तुमच्या मेंदूला पॉझिटिव्ह होण्यासाठी मदत होईल. आणि लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा की तुम्ही खूप अभ्यास केलेला आहात, फक्त टेन्शन घेऊ नका. आणि हेच लक्षात ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि हेही लक्षात ठेवा की ही परीक्षा तुमच्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही. बरोबर, मी सर्व भावी शिक्षकांना सुद्धा सांगते आणि जे सेवेत आहेत त्या शिक्षकांना सुद्धा सांगते की ही परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्यातला शेवट नव्हे. या परीक्षेत ही परीक्षा दिली तरच माझं सगळं काही होईल असं काहीही नाही. हा तर विचार तुम्ही पहिले बाजूला ठेवा. तुमचं माइंड, जे निगेटिव्ह माइंड आहे ते पूर्ण तिथं बाजूला सोडून तुम्ही जा. कारण असं काही नाही, ही परीक्षा सुद्धा नंतर येणार आहे, पण तुमचं आयुष्य नंतर येणार नाही, ही लाईफ तुम्हाला नंतर येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यासाठी जितका प्रयत्न करायचा होता तो तुम्ही आतापर्यंत केला आणि आता करतच आहात आणि शेवटच्या दिवसापर्यंत पेपर तुमच्यापर्यंत करणार आहात. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ही तुमची शेवटची परीक्षा नाही आणि याच्यावरतीच सगळं काही आहे असं काही नाही. फक्त आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे. आपल्याला जितकं 100% आपलं देता येतं तितकं द्यायचं आहे आणि या परीक्षेला सामोरे जायचं आहे. तर आय होप तुम्हाला मला जे काही सांगायचं आहे ते समजलं असेल. तर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी बेस्ट वाटली असेल, मी काही तुम्हाला भावनिक गोष्टी सुद्धा सांगितल्या आहेत, त्या सुद्धा जर आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. जर तुमचे काही आणखी प्रॉब्लेम असतील, अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये घेऊन सुद्धा पाठवू शकता. आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ करू. मी तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत आणि पेपरला कोणत्या माइंडसेटने सामोरे जायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थितरित्या पेपर लिहा आणि सर्वांना पेपरसाठी ऑल दी बेस्ट.